श्री स्वामी समर्थ सर्व ताई दादांना. तर बघा आमचा छोटा समर्थ कसा केअर भरतो आणि चालला करड्यावर टाकायला. तर त्याला खूप कामाची आवड आहे. आणि माझी इथं छोटूली मुकली तर भांडे घासते, शाळेतली मुलींचे डबे. तर दोन्ही पण मुलं असे खूप कामात मदत करतात मला, खूप छोटे छोटे तरी पण. तर असं काही वातावरण झालेलं होतं आमच्याकडं बघा. 4, 4:30, 5 वाजेचा टाईम होता. तर नंतर काय झाडझूड झाली आणि शेळ्या चारायला नेल्या. तर बघा शेळ्या कशा चरताय. तर कसं आहे, आता थोडंसं खायला राहिलं नाही आहे शेळ्यांना, पण मग पाला शेंडे बिंडे खात्यात. तर इथं काय समूह माझ्या मागं लागून आला होता, पण त्याला काय सायकल पाहिजे होती खेळायसाठी. मग दीदी त्याला आणून देत होती सायकल. एकदाची सायकल आली बाबा त्याच्याकडे. मग काय सायकल खेळला आणि नंतर मला घरी जाऊन नेऊन घाला. पण आमच्या दोघींचं काय इकडं शेळ्या चारण्याचं काम चालूच होतं. सासूबाई आणि मी शेळ्या चारत होतो दोघीजणी. आमची ड्युटी ती शेळ्या चारायची दररोज 4 वाजेपासून पुढं. तर मग काय समोला हरभरं सापडलं. मग तो काय हरभरं खात बसला आणि आम्ही बसलो दाताचं पाणी गिळत त्याच्याकडे बघत. मग काय मंडळी, त्याच्याकडून घ्यायचं काम नाही तर तो रडतो. त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही आणि त्यालाच खाऊ दिलं. मग काय, मग त्याला घरी जायचं होतं हरभरे घेऊन. तर तो त्याच्या बहिणीला खूप प्रेमाने आवाज देत होता, माई माई माई. मग काय लाडकी बहीण पळतच आली त्याला घेण्यासाठी. तर बघा दोघं बहीण भाऊ मस्त असे घरी निघाले. भांडणं पण करतात आणि जीव पण लावतात एकमेकांना. तर शेळ्या चारता चारता असा टाईम झाला होता बघा मंडळी. तर दिवस मावळायचा टाईम झाला होता आणि आम्हाला पण शेळ्या घरी न्यायच्या होत्या. पण आजूबाजूने ना तुरीचे खूप ढीग पडलेले आहेत, तुरी सोंगून पडलेल्या आहेत. तर मग काय साईडने शेळ्या घरी घेऊन गेलो, चाललोच होतो. तर बघा इथं कसं चिंचीचे झाडे बघा, खूप चिंचा आहे छान अशा. तर चिंचा बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं तर कमेंट करून नक्की सांगा. खूप छान अशा चिंचा आहे, पण मला आंबट आवडत नाही मंडळी, त्याच्यामुळं मी काही खाल्ल्याच नाही. पण खूप छान अशा चिंचा आहे. आणि समूह बघा हरभरच खाण्यासाठी पुन्हा वावरात आला होता. मग काय शेळ्या घरी नेल्या तर घरी बघतो तर काय ईश्वरीने करामत करून ठेवलेली होती. दोन्ही गुडघ्याला लागलेलं होतं तिच्या, ती पडली होती म्हणून. मग काय इथं आईला खोटं लागलं म्हणून दोन्ही मुलं आईच्या हाताला पट्टी करून देत होते, फुकत होते. तर बघा मंडळी, लेकरांना किती माया आहे. एक तरी मुलगी असावी. तर कसा वाटला ब्लॉग? बाय.